राम राम मंडळी, आज आपला फराळाचा बेत आहे. खिचडी, शेंगदाणा चटणी आणि भगर. आलो बर का आता कार्यक्रमाच्या ठिकाणी. आता आपल्याला भांडी काढायची, हे लय काम आहे. पटापटा पटापटा भांडी काढू लाग, तू पण काढू लाग. मला आलोय बघा इथं. काय म्हणला तुम्ही? आज वय आज काय टायमिंगला गरम तर राहिलं पाहिजे. नाही आपल्याला गरम गरम द्यायचंय सगळं. तशी तयारी चालू आहे तुमची. मालक वाट बघत होत. मालक म्हणलं आज लेट झाले काय. नाही मालक, नाही लेट झालं, हाय व्यवस्थित. दरवर्षी लवकर येतो ना. भगर भाजायची तयारी चालली. भगर आहे आज. आता भगर टाकली, आता भाजून घेतो बघा. भगर भाजून झाली. आता भगर करायची ना आपल्याला. भगरला मिरची भाजून घेतोय बघा. ही मिरची भगर, ही खिचडीला मिरची, ही मिरची भाजली, ही भगरला. आता ही खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, हे बघा. हे शाबूस तांदूळ आपण खोबरं मिक्स करून ठेवलंय, शेंगदाणा. आता बटाट्याचं काम चालू आहे. नायलॉन तळायचं आहे बघा. आता शेंगदाणा आता नव्हतं. खिचडीला आणि चटणीला बटाटा. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एक असणाऱ्या भगवत भक्ताचं किंवा साधकाचं संतांचंच वर्णन या अभंगामध्ये सायाचा प्रयत्न करून देवाला त्यांनी धरलेला आहे. त्या नाश करून जे जे उपाधी असते आणि त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये काही लवकर होत नाही. त्याप्रमाणे तातडी वर्णन तुकाराम महाराजांनी काही लवकर होत नाही. त्याप्रमाणे तातडी त्यांना ठिकाणी देवासाठी जीवन आहे आणि व्यक्ती असे सामान्य समाजामध्ये राहतात. आबांचं नाव या 4 बाजूला परीक्षेला ही बगरीचा भात आहे. त्यासाठी पाणी ठेवलंय गरम करायला, उकळायला. ही बघा पाणी कसं उकळते. आता ह्याच्यात भाजलेली बगर टाकून द्यायची.
वाद अन्न खाई तो श्वान वाया मनुष्यपण भार वाही तो वृषभ. गरम महाराज म्हणजे कुठलाच नियम जर माणूस पडेल असेल तर त्याला बैल म्हणा. काय म्हणा बैल म्हणजे काय होते त्याच्याकडून आणि होते म्हणून कुठलंच कर्म नाही. अग्निमुखी हवन देवता पूजन प्राप्त वेळे भोजन अतिथीचे हवन करत नाही आणि कुठल्या प्रकारचं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतो देव स्वरूप झालेले बघा कसं टुकटुकू वाजते. आणि ते विषय झालेला प्रारब्ध पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करतो. महाराज म्हणतात ज्या ठिकाणी असते ज्याच ठिकाणी ती सापडत असते अन्य ठिकाणी शोधून त्याचा काय उपयोग होत नसतो. वस्तू राहते एका बाजूला आणि माणूस शोधतो दुसऱ्या बाजूला. असं माणसाच्या जीवनामध्ये आहे की वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ती सापडते. शेंगदाण्याची आमटी झाली ऑटोमोबाईल एकदम ओके. मोबाईल घ्यायचा मोबाईलच्या दुकानात जायचा आता मोबाईल मध्ये गेला मोबाईल पाहिजे मिळणारच नाही. एक रस्त्याला तुमच्या काय पाहता तुम्ही म्हणजे या गोदावरी कुठे म्हणजे घरामध्ये इथं का बसता हरवली तिथे सापडली. वस्तू ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी सापडल्या तत्व त्यांनी सांभाळलं अहिंसा. आणि म्हणून महाराज वर्णन करतात जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात शरीराची शुद्धी जे स्नानाची नामाने होत असते. आणि धन जर नाही केलं तर ते धन तसंच माणूस राहिला ते संपता गेलेलं कवट हत्तीने जर तसंच कवट पडलं बरं का तसंच येणार नाही आपल्याला नाही. निर्मिती तर माणसाला तयार येताना मंदिरात घरी आले देऊच नाही जगामध्ये त्या मुलाच्या लक्षात आलं की वेळ आहेत का त्याला सगळं बाकीचे वेळ आहेत सगळे पाया पडतात. भगरीचा भात निमित्ताने झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून या ठिकाणी पूर्ण वेळ देतो. सगळी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी खिचडी नायलॉन चिवडा टोपी घाल ना. बर जेवण कसं झालं? एकदम एक नंबर. खिचडी एकदम छान. भगर एकदम छान. चटणी एकदम मस्त. धन्यवाद. चला